कटापूरचे पाणी मानगंगेत सोडल्यानंतर गोंदवल्यात त्याचे जलपूजन करण्यात आले। पाण्याचा लढा असेपर्यंत आशीर्वाद द्या। पाण्याचा लढा थांबला तर पुन्हा कधीच पूर्ण होणार नाही। बारामती, फलटण, कराडवाल्यांशी डोळ्यात डोळे घालून लढणारा आमदार निवडा, असे प्रतिपादन आमदार जयकुमार गोरे यांनी केले। हा संकल्प आपण इथून पुढे काम करतो। माझी विनंती आपल्याला आहे, कोण काय म्हणतं बाजूला ठेवा, पण जोपर्यंत ही पाण्याची लढाई चालू आहे तोपर्यंत आशीर्वाद द्या। पाणी तुमच्या शेतात पोचल्यावर तुम्हाला काय करायचं ते करा, कारण जर हा पाण्याचा लढा मध्येच थांबला, जर पुन्हा हे मध्येच थांबलं तर हा लढा कधीही पूर्ण होणार नाही। लक्षात ठेवा, हे पाणी या बंधाऱ्यातनं वाहत आहे, पण हे पाणी वर्षाला व्हायला पाहिजे, जेव्हा गरज आहे तेव्हा व्हायला पाहिजे आणि गरजेला लागेल तेव्हा पाणी आणणारी ताकद असणारा आमदार तुमच्या सोबत असला पाहिजे। लक्षात ठेवा, कदाचित जयकुमार गोरे असेल नसेल माहिती नाही, जयकुमार गोरेला जेव्हा तुम्ही नाही म्हणाल तेव्हा असा आमदार निवडा की जो कराड सातारावाल्यांशी, फलटण बारामतीवाल्यांशी डोळ्यात डोळा घालून बोलेल आणि तुमच्यासाठी लढाई करेल, असा आमदार निवडा। जर मी बारामतीला शरण गेलो असतो ना, कदाचित अनेकदा आपण बरेच लोक मला म्हणली, भाऊ तुम्ही बारामती कशाला बोलता, मोठ्या नेत्यावर कशाला बोलता। कदाचित मी जर ते बोललो नसतो ना तर हे पाणी आज बघायला मिळालं नसतं। मी बारामतीला शरण गेलो असतो, फलटणला शरण गेलो असतो तर हे पाणी कदाचित आपल्याला बघायला मिळालं नसतं। माझा लढा जयकुमार गोरेसाठी नव्हता, माझा लढा ह्या पाण्यासाठी होता आणि जो माणूस या पाण्याला अडवा आला त्या माणसावर सोबत मी लढाई केली, त्या माणसावर मी बोललो त्या माणसावर, पण माझी लढाई व्यक्तिगत याच्यासाठी नव्हती। मला आपल्याला एवढंच सांगायचं, सांगताना मला आनंद होतो, आज पाणी हे कृष्णामाईचं आहे। सीतामाईच्या स्पर्शानं निर्मित झालेली आमची मानगंगा आहे। या मानगंगेच्या निर्मितीची आख्यायिका आपल्याला माहिती आहे की सीतामाईच्या पदस्पर्शानं, जिथं वास्तव्य सीतामाईंचं होतं, त्या सीतामाईच्या स्पर्शानं निर्मित झालेली मानगंगा आणि बाणगंगा दोन नद्या, या दोन नद्या काय झालं रे याला, या दोन नद्या, या नद्यांची निर्मिती झाली आणि नद्यांची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत या नद्या पाण्याची वाट बघतायत। तेव्हापासून या नदीला पाणी नाही, पाऊस पडला कधी पडला, नाही पडला तेवढंच पाणी या नदीला, अन्यथा या नदीला कधी पाणी वाहत नव्हतं। आणि तेव्हापासून म्हणजे रामायणाच्या कालखंडापासून आजपर्यंतचा जो इतिहास आहे त्या इतिहास बदलण्याचं काम आपण केलं। विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस। पात्रता 10वी 12वी, एसटी पासची सोय। पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा 98 220 97 071। 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।